हॅलो. नमस्कार. करा सर. सज्जन श्रोते साधक वाचक चिंतक हो. खंडन 350 ओळ्यांपर्यंत आपण पाहून झालं. 351 पासून पुढे सुरू करीत आहे. स्थूल सूक्ष्म कोणता पदार्थ राही, ज्या सूर्यप्रकाशित ना करी, परंतु रात्री पुढे कोणताही पदार्थ आत्मल सुमनता सूर्य उगवल्यानंतर स्थूल किंवा सूक्ष्म असा कोणताही पदार्थ आपोआपच प्रकाशित होतो. मात्र रात्र झाली की सर्व काही हतबल होतं आणि काही दिसायचं म्हटलं तर दिसत नाही. आता इथे आपण लक्षात घ्या, शब्दखंडन करतोय. शब्दखंडन में प्रामुख्याने ओमने आपण आत्म्यापर्यंत जायचा प्रयत्न करतोय, परंतु तिथे जाता येत नाही. तिथे अपरोक्ष अनुभूती यावी लागते. हे सांगतानाच ते असं म्हणतात, स्थूल सूक्ष्म असा कोणताही पदार्थ त्याला सूर्य प्रकाशित करतो, म्हणजे आत्मा कुणालाही प्रकाशित करतो. परंतु आत्मज्ञान किंवा आत्मानुभूती नसेल तर रात्री पुढे जसा कोणताही पदार्थ दिसू शकत नाही, तशीच माणसाची अवस्था आत्मज्ञान नसेल तर तो आपल्या जीवनाबद्दल हतबल होऊ शकतो. ओळी क्रमांक 352. दृष्टी पाहू जाता काय पाहू नाशके, सर्व त्याची पाहत असे, परी जो जागृत नाही राही निजुनी, तो काहीच ना पाहू शके. दृष्टी म्हणजे जागा असेल माणूस, तो सर्वच पाहू शकतो, काही पाहता येत नाही असं नाही. आता हे जागे पण परत ज्ञानाचं लक्षात घ्या. परी जो जागृत नाही राही निजुनी, परंतु जो जागा नाही आणि निजूनच राहिलाय, म्हणजे ज्याला काही अभ्यास नाही, तो काहीच ना पाहू शके. तो आत्मतत्वाबद्दल काही जाणू शकत नाही. ओळी क्रमांक 353. चंद्र चांदण्या पाहण्या उत्सुक चकोर, चंद्र दिवसा पाहू जाई, ती त्याच्या ऐशा उद्योगाची पराकाष्ठा केवळ व्यर्थची राही. चंद्राचं चांदणं पाहायला चकोर 24 तास उत्सुक असतो, परंतु तो दिवसा पाहायला गेला तर चकोराला चंद्र चांदणं दिसत नाही. ती त्याच्या ऐशा उद्योगाची पराकाष्ठा केवळ व्यर्थची राही. म्हणून दिवसा चंद्र पाहायचा प्रयत्न केला आणि चकोराने, तर ती त्याची प्रयत्नांची पराकाष्ठा व्यर्थ असते. मात्र रात्री तो चंद्र चांदणे तो चकोर पाहू शकतो. याचा इतकाच अर्थ आहे की आत्मज्ञान किंवा आत्मचंद्र ज्याला पाहायचा आहे त्याला उत्सुकता हवीच, परंतु तो पाहण्यासाठी विशेषत्वाने जागृत हवा. जर तो विशेष म्हणजे ज्ञानाच्या पातळीवर जागृत नसेल आणि नुसताच डोळे उघडलेला असेल तर त्या डोळ्याने, त्या दृष्टीने तो काहीच जाणू शकणार नाही. कारण जसं दिवसा चकोर चंद्र पाहू शकत नाही, तसंच आता दिवसा चकोराला पाहता येत नाही. याचा इथे अर्थ असा आहे, दिवसेंदिवस माणूस जर फक्त नेहमीच्या संसारात गुंतलेला असेल, म्हणजे वेगळ्या अर्थाने ज्ञान पातळीवर जागा नसेल, तर दिवसा जसा चकोराला चंद्र पाहता येत नाही, तसं माणसांना सुद्धा दिवसा उजेडी आत्मज्ञान होऊ शकत नाही. कारण प्रत्यक्षात त्यांचा जो ज्ञानाची उत्सुकता असते, ते ज्ञानाच्या उत्सुकतेपोटी जी जागृती लागते, ती जागृती त्यांच्यामुळे नसल्या कारणाने त्याने कितीही पराकाष्ठा केली तरी त्यांना आत्मज्ञानाची
आत्मज्ञान रूपी चंद्राची प्राप्ती होत नाही. जशी दिवसा कितीही पराकाष्ठा केली तरी चकोराला चंद्राची किंवा चंद्र चांदण्याची प्राप्ती होऊ शकत नाही. सारांश ज्ञानाच्या जागृतीतच आत्मज्ञान चंद्र दिसू शकतो. ज्ञानाबाबत जो झोपलेला असेल त्याला काहीच जाणता येत नाही. जसं चकोराला दिवसा चांदणं किंवा चंद्राचं किती उत्सुकता असली तरी ती पुरी होऊ शकत नाही. ओळी क्रमांक 354. कोरा ग्रंथ वाचू पाहता वाचक उरे केवळ मौनी मुका, अंतराळी चालू पाहणारा जैसा पांगळा लटका. कोरा ग्रंथ वाचू पाहता वाचक उरे केवळ मौनी मुका. जिथे काही नाहीच ते वाचायला गेलं तर वाचक मौनामध्ये जातो आणि मुकाहून शांत बसतो. जसं अंतराळात एखादा चालायचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न यशस्वी होणारच नाही. चालणारा पांगळा किंवा लटका होईल. इथे सुद्धा आत्मज्ञान म्हणजे सर्वत्र असलेली ब्रह्मचेतना आहे. त्या ब्रह्मचेतनेचा ग्रंथ वाचण्यासाठी जी स्वतंत्र अपरोक्ष अनुभूतीची कला लागते किंवा दृष्टी लागते ती नसेल तर माणसाची अवस्था कोरा ग्रंथ वाचता येत नाही आणि गप्प बसावं लागतो किंवा अंतराळात चालू पाहिलं तर लोळ पांगळे पण येतो. तशी अवस्था होते. पुन्हा इथे आत्मज्ञानाची अपरोक्ष अनुभूतीच आत्म्याबाबत दर्शन देऊ शकते हे सांगितलेलं आहे. 355. तैसी अविद्येच्या निषेधा सन्मुख ताकताप्रमाणे ती सोय अप्रमाणत्वे उरणे निश्चित जी जाणावे. त्याचप्रमाणे जी अविद्या जी विद्यमान नाहीच तिच्या समोर कोणतीही प्रमाणे उभी राहिली आणि त्याने अविद्येला नष्ट करायचा प्रयत्न केला तर त्यातून काहीच हाताला लागणार नाही. जसं जमिनीवर पडलेलं ऊन कोणीही किती हातानं उचलून खिशात भरायचा प्रयत्न केला तरी ते भरता येत नाही. जमिनीवरचं ऊन हा फक्त चैतन्याचा आविष्कार असतो. तो आपल्याला उचलून खिशात भरता येत नाही. कारण प्रत्यक्ष तिथे वस्तू असं विद्यमान काही नाही. ते फक्त चैतन्याचं आरेखन आहे. म्हणून जमिनीवरचा उन्हाचा कवरचा जसा खिशामध्ये ठेवता येणार नाही तसाच जी अविद्या मुळात नाहीच आहे तिचा निषेध कोणत्याही प्रमाणाने साधनाने केला तरी नसलेल्या गोष्टीचा निषेध काय करायचा. हवेवर हात चालवला हवेला काय होणार तसा हा सारा व्यर्थ प्रयत्न ठरतो. 356. अमावास्ये आकाशी येई चंद्र असे कल्पिले तरी न चांदणे प्रकटणे केवळ अंधाराची उरणे असणे. अमावास्येला चंद्र येईल आणि चांदणे बघायला मिळेल अशी कोणी कल्पना केली तर प्रत्यक्षात केवळ अंधारच दिसतो. चंद्र दिसत नाही. परत इथे अज्ञानरूपी किंवा प्रत्यक्षात सांगायचं म्हणजे परोक्ष अनुभूती जाणीव ज्याला नाही त्याने आत्म्याला पाहायचा प्रयत्न करणं म्हणजे अमावास्येला चंद्र पाहण्याची कल्पना करण्यासारखं आहे. आणि त्यावेळेला जसा केवळ अंधारच येतो तसं जी सर्वत्र पसरलेली गोष्ट आहे ती पाहणं शक्य नाही. ती केवळ जाणणं आणि त्या अनुरूप जीवन वर्तीनं त्या अनुरूप जीवनात वागणं एवढंच शक्य आहे. 357. अन्न पदार्थ न शिजविता ते खाल्ले असे म्हटले म्हणजे खरे तर लंघनची केले. जैसे मृत व्यक्तीचे उघडे डोळे पाहता ती असे विचित्र बोलावे. माणूस मेला की त्याचे डोळे उघडे असतात म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की मेला तरी उघड्या डोळ्यानं पाहतोय. तसंच अन्न पदार्थ न शिजवता ते खाल्ले किंवा अन्नत नसताना ते खाऊन तृप्त झालो असं जर कोण म्हणेल तर
खऱ्या अर्थाने उपवास किंवा लंघनच घडेल. पुन्हा एकदा जे नाही त्याच्याबद्दल त्याला स्पर्शिता येत नाही, आकळता येत नाही, काही काही करता येत नाही. जे नाही परंतु जे सर्वत्र आहे ते केवळ आणि केवळ ब्रह्म तेजच आहे आणि त्यालाच आपण आत्मा या शब्दाने गौरवतो. परंतु आत्मा हा कुठल्याही शब्दाने म्हणजे ओंकाराने जाणता येत नाही किंवा अविद्या म्हणजे माया नाहीच त्याचं खंडन सुद्धा ओंकाराने करता येत नाही. म्हणजे ओंकार शब्द खरा तर आत्मदर्शनासाठी आणि नसलेली गोष्ट म्हणजे अविद्या नष्ट करण्यासाठी दोन्ही अर्थाने निरुपयोगीच ठरतो. 358 तद्वत जे मुळातची नाही त्यासाठी शब्द योजिला तरी अर्थासह तो शब्दही वाया गेला फुकाची ठरला. त्याप्रमाणे जी मुळात अस्तित्वातच नाही तिच्यासाठी एखादा शब्द योजला म्हणजे अविद्या म्हटलं तरी जी विद्यमान नाही ती अविद्या म्हणजे प्रत्यक्षात काहीच नाही. तसंच जे मुळात काही नाही त्यासाठी कोणताही शब्द योजला तरी त्या अर्थामध्येही काही अर्थ नसतो, म्हणजे शब्दही निरर्थक असतो. फक्त नसलेल्या गोष्टीला नाव देण्याचा फुकटचा किंवा वेडगळ प्रयत्न केला जातो. ओवी क्रमांक 359. आता अविद्या नाही हे खरे असता तिचा नाश नाशक दोन्ही जाय वाया हेची केवळ वायापण ये हता. आता अविद्या नाहीच म्हटल्यानंतर तिचा नाश करणे आणि तिचा नाश करणारा नाशक हे दोन्ही शब्द वाया जातात आणि हाती म्हणजे प्रत्यक्ष पदरात वायापण म्हणजे फोलपण येतो. ओवी क्रमांक 360. याकरिता अविद्येसमोर उठता विचार तो त्याच्या सर्वांगासह जाय वितळून. म्हणून जी विद्या अस्तित्वातच नाही त्या मायेपुढे कोणताही विचार उठला तरी तो विचार त्याच्या सर्वांगासह वितळून जातो. विचाराच्या अंगाचाही संसार होतो. अंग संसारणे म्हणजे त्याचा पसारा होत होत नष्ट होणे. संसरण म्हणजे मनुष्य लोकातून पार जाणे, नष्ट होणे. म्हणून अविद्येसमोर विचाराचा कितीही प्रपंच मांडला तरी तो विचार खऱ्या अर्थाने विचार करतानाही आणि विचारांतीही एक केवळ काही नसण्याचीच ती स्थिती असते. तर आज आपण इथेच थांबू. ओवी क्रमांक 360 पर्यंत. सर्वांना शुभ दिन. धन्यवाद. अस्तु.